नमस्कार. कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओटीच्या वस्तूंमध्ये ठेवलेल्या ह्या सुंदर अशा बांगड्या आणि ही नथ कशी बनवायची आहे ते बघणार आहोत. तर आपल्या एका सबस्क्रायबरनी ह्या बांगड्यांचा ट्युटोरियलचा व्हिडिओ मागितलेला, तर त्यांच्यासाठी खास आजचा व्हिडिओ आहे. एकतर बांगड्या पण बघणार आहोत आणि दुसरी म्हणजे ही नथ, जे की आपल्याला म्हणजे आपल्यावरती तर यूज करता येणार नाही, पण डेकोरेशनसाठी मात्र खूप सुंदर दिसेल. छोटीशी अशी क्यूटशी ही नथ आहे. तर आपण याला गोल्ड आणि पांढऱ्या मोत्यांनी देखील बनवलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या दोन गोष्टी बघायच्या आहेत. तुम्ही जर आमचं ओटींच्या वस्तूंचं कलेक्शन बघितलं नसेल तर आम्ही त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊ, तिथून तुम्ही बघून घ्या. बघा, आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे 5 नंबरचे गोल्डन आणि लाल मोती घ्यायचे आहेत आणि 6 गोल्डन मोती आपल्याला एका धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. जर तुम्ही पांढऱ्या मोत्यांनी बनवणार असाल तर तुम्ही पांढरे मोती ओवून घ्या. आम्ही इथं गोल्डन मोतीनी बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला इथे गोल्डन 6 मोती एका धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतरनं गाठीच्या जवळचा जो मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. त्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे, तर पूर्ण हे जे 6 मोती आहेत त्या सर्व 6 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे. जेणेकरून काय होईल, हा जो गोल आहे बनलेला 6 मोत्यांचा गोल, तो एकदम टाईट बनेल. कारण आपल्याला एकदम टाईट गोल हवा आहे. तर तुम्ही इथे धागा जो आहे तो जाड म्हणजे 60 नंबरचा वगैरे धागा देखील यूज करू शकता टाईट बसण्यासाठी, किंवा मग अशा प्रकारे 2 वेळा जे आहे धागा फिरवून त्याला तुम्ही ते जे गोल आहे ते टाईट बनवून घेऊ शकता. तर बघा, अशा प्रकारे आपण हे टाईट असा गोल बनवून घेतलेला आहे. आता आपल्याला बघा, इथपर्यंत बनवून घेतल्याच्या नंतर एका मोत्यातनं सुई काढली. त्यानंतरनं आपल्याला एक गोल्डन आणि एक लाल मोती ओवायचा आहे. बघा, आपण गोल्डनसोबत इथे कॉम्बिनेशनमध्ये लाल मोती यूज केलेले आहेत. दोन्ही 5 नंबरचेच आहेत. तुम्हाला जर दुसरा कोणता यूज करायचा असेल कलर तर तुम्ही तो यूज करायचा आहे. आता लाल मोत्याला मागे करायचा आहे आणि गोल्डन मोत्यातनं, तो जो आत्ता आपण एक गोल्डन मोती ओवलेला होता त्या एका गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि ते 6 जे मोती ओवलेले आहेत, पहिलेचा जो गोल आहे तर त्याच्या समोरचा जो मोती आहे, ठीक आहे, आधी एका मोत्यातनं सुई काढली होती, आता त्या ज्या मोत्यातनं सुई काढली होती त्याच्या समोरचा जो मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर बघा, अशा प्रकारे इथे एक पाकळीचा म्हणा किंवा पाण्याच्या ड्रॉपसारखा एक आकार जो आहे तो तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला परत एक लाल मोती ओवून घ्यायचा आहे आणि व्हिडिओकडे बघा, तर आपल्याला असे मधले 2 मोती सोडायचे आहेत आणि तिसरा जो मोती आहे बघा, एका गोल्डन मोत्यातनं सुई काढली, एक लाल मोती ओवला, मधले 2 गोल्डन मोती सोडले आणि तिसरा जो गोल्डन मोती आहे त्या गोल्डन मोत्यातनं खालून वरच्या दिशेला आपण सुई काढलेली आहे. बघा, व्हिडिओमध्ये बघाल तर तुम्हाला इझिली लक्षात येईल. जेणेकरून बघा, त्या 6 मोत्यांवर हा जो लाल मोती आहे तो एकदम वरती आलेला आहे टॉपला. आता इथे पुढे आपल्याला 7 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर 7 गोल्डन मोती आपल्याला एकसारखे ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतरनं बघा, आता 4 मोती वरून 4, ठीक आहे, वरच्या दिशेतले 4 मोती वेगळे करायचे, खालचे 3 मोती वेगळे करायचे. ठीक आहे. तर तो जो चौथा मोती आहे, वरून मोजल्यावर चौथा मोती, ठीक आहे, वरतून मोजल्यावर चौथा मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे आणि वरच्या दिशेला एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे. ठीक आहे. बघा, वरच्या दिशेला एक छोटासा चौकोन तयार होईल. आता ह्या 4ही मोत्यातनं आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून हा पण चौकोन अगदी घट्ट बनेल आणि तो एकदम लूज पडणार नाही, किंवा आपण जेव्हा अजून त्यात मोती ॲड करू तेव्हा तो निसटणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे वरती आपण एक छोटासा चौकोन बनवून घेतलेला आहे. आता ह्याला आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण मोत्यातनं सुई फिरवून घेतली. त्यानंतरनं परत एक लाल कलरचा मोती घ्यायचा आहे आणि बघा, आता व्हिडिओमध्ये तर समोरचे 2 मोती सोडायचे आणि तिसऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. बघा, एका गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढली, त्यानंतर लाल मोती ओवला, त्यानंतरनं समोरचे 2 मोती सोडले आणि खालचा जो मोती आहे, तिसरा जो मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल तर तुम्हाला इझिली लक्षात येईल. आणि आता इथे आपल्याला टाईट ओढून घ्यायचं आहे. आता ती जी लाईन आहे ना, ज्याच आपले हे 3 मोती, जे खालचे 3 मोती उरलेले आहेत, त्या लाईनमधले बघा, त्या लाईनच्या दिशेने आपण जेव्हा खाली येतो तेव्हा मधले 2 मोती सोडून तिसऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई खाली बाहेर काढायची आहे. त्या लाईनच्या मोत्यातनं नाही, तर आपण जो गोल बनवलेला होता 6चा
त्या गोल मोत्यातनं बघा एका गोल्डन कलरच्या एका गोल मोत्यातनं आपण सुई काढलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल तर तुम्हाला लक्षात येईल. आता इथे थोडासा धागा आपल्याला सोडायचा आहे, पूर्ण एकदम टाईट ओढून घ्यायचं नाही आहे. बघा व्हिडिओमध्ये अगदी थोडासा धागा आपण सोडलेला आहे, जेणेकरून तो जो नथचा एक जो आकार असतो, जो एक आर्च असतो तो इथे येईल. त्यानंतर आपल्याला समोरच्या 1-2 मोत्यातनं सुई काढायची आहे आणि त्यानंतर मागच्या दिशेला आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे. तर बघा ही अशी सुंदर अशी क्यूट अशी नथ जी आहे तुमची रेडी होईल. बघा इथे आपण ती जे नथला जे एक वायर असतं, जे म्हणजे जेणेकरून ते वरचं आणि खालचं जे जोडलेले असते, तर आपण इथे ते जे वायर आहे त्यांनीच ते दाखवलेलं आहे. तर ते जे वायर आहे थोडंसं दिसू द्यायचं आहे वायर, जेणेकरून तो एक जो आर्च आहे, एक जे आकृती आहे, तो जो कर्व आहे नथीमध्ये तो दिसेल. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्ही व्हाईट आणि रेड कॉम्बिनेशनमध्ये किंवा व्हाईट आणि गुलाबीच्या कॉम्बिनेशनमध्ये पण सुंदर दिसून येईल ही नथ. तर ही अशी डेकोरेशन करण्यासाठी, हळदी कुंकूसाठी किंवा कुठल्याही गोष्टी रांगोळीमध्ये किंवा कुठेही डेकोरेट करण्यासाठी तुम्ही ही नथ यूज करू शकता. आता आपल्याला ह्या सुंदर अशा तुळजापूरला ज्या हिरव्या बांगड्या भेटतात त्यावरती पिवळे टिपके असतात, तर त्याच्या थीमवर आपण ह्या हिरव्या बांगड्या डेकोरेशनच्या बनवलेल्या आहेत. तर आपल्याला काही नाही, फक्त सिम्पली एका धाग्यामध्ये 2 हिरवे मोती आणि एक इथे आपण पिवळा मोती यूज केलेला आहे. तर 2 हिरवे 1 पिवळा, 2 हिरवे 1 पिवळा. तर तुम्ही हे 5 नंबरच्या मोत्यांनी बनवून घ्यायचं आहे. आपल्याला सिम्पली एका धाग्यामध्ये अशा प्रकारे 2 हिरवे मोती 1 पिवळा मोती, 2 हिरवे मोती 1 पिवळा मोती ओवून घ्यायचा आहे. आता जसं तुळजापूरच्या मंदिरामध्ये जे बांगड्या भेटतात तर त्या कशा ग्रीन कलरच्या असतात, हिरव्या रंगाच्या, आणि त्यावरती पिवळ्या रंगाचे टिपके, तर ते किती सुंदर दिसतात. त्यामुळे आपण त्याच कलरचे इथे बनवत आहोत. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही पूर्ण हिरवा किंवा पूर्ण दुसऱ्या कुठल्याही रंगामध्ये बनवून यूज करू शकता. बघा अशा प्रकारे 7 पिवळे मोती येतील इथपर्यंत आपण ओवून घेतलेला आहे. 2 हिरवे 2 1 पिवळा असा 7 पिवळे मोती आल्याच्या नंतर लास्टला आपण 1 पिवळा मोती ओवला. त्यानंतर दोन्ही जे एंड आहेत ते आपल्याला पकडून अशा प्रकारे गाठ मारायची आहे, किंवा मग एका एंडला आपल्याला गाठ मारून पूर्ण हे जे मोती आहेत त्यातनं आपल्याला अशा दुसरा जो धागा आहे तो पूर्ण मोत्यातनं फिरवून घेत नंतरनं शेवटी आपल्याला त्याची गाठ मारून घ्यायची आहे. तर बघा अगदी इझिली आणि अगदी 2 मिनटात ह्या बांगड्या रेडी होतात. तुम्ही संक्रांतीच्या सजावटीच्या रांगोळ्या बघितल्या असतील तर त्यामध्ये काचेच्या रांगोळ्या यूज केल्या काचेच्या बांगड्या यूज केलेल्या जातात. ठीक आहे ना, म्हणजे गोल बनवण्यासाठी किंवा मग चौकोन बनवण्यासाठी. तर त्या काचेच्या बांगड्याऐवजी तुम्ही ह्या अशा मोत्यांनी बनवलेल्या बांगड्या देखील यूज करू शकता. बघा हे असे सुंदर असे क्यूट दिसणारे, मस्त एकदम उठून दिसणारे हे असे बांगड्या आणि ही जी नथ आहे ती बनवून रेडी केलेली आहे. तर बघा आपण असे हे एकमेकांवर ठेवून याच्या वेगवेगळ्या डिझाईन्स बनवू शकतो. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. अथकला संग्रह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.